आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। अमरावतीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे। या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दादासाहेब गवईंच्या पत्नी कमलताई गवईंना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र प्रकृतीचं कारण देत त्यांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एक परिपत्रक जारी केलंय। कमलताई या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आहेत। चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये मतदारसंघाचे माजी आमदार आणि शेतकरी नेते वामनराव चटप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहित या पत्रामध्ये पोलिसांच्या एफआयआरमध्ये ज्या 7 संशयित मोबाईल क्रमांकावरून बोगस मतदान नोंदणी करण्यात आलेली आहे त्यातील काही नंबर हे भाजप कार्यकर्त्यांशी संबंधित असल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी या क्रमांकाशी संबंधित लोकांना तातडीने अटक करावी अशी मागणी देखील चटप यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यानं नाराज लक्ष्मण हाके आज जेजुरीमधून आंदोलनाची हाक देणार आहेत। लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये आज ओबीसींचा मेळावाही आहे। ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं लक्ष्मण हाकेंनी आवाहन केलंय। हाके आज जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार, आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्याविरोधात ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू असंही हाके म्हणाले। जेजुरीच्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला एकत्र जमायचं आहे। हजारो तरुण बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला संकल्प सोडायचा आहे। खंडात तलवार उचलणार आहोत आणि त्याचबरोबर तळी उचलणार आहोत। या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र आणण्याच्या अनाभाका येणार आहोत, अनाभाका घेणार आहोत। मुंबईमध्ये काल ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे। सरकारकडून ओबीसी नेत्यांना मोर्चा न काढण्याची विनंती करण्यात आली आहे, परंतु बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे ओबीसी नेते 10 ऑक्टोबरला होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावर ठाम आहेत। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा अशी ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशाराही जरांगेंनी दिलाय। बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठेही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही। कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे। त्यामुळे बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप कायम आहे। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली आहे। यावेळी मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात शासन निर्णय कसा घेतला असा सवालच भुजबळांनी सरकारला उपस्थित केलाय। तसंच महाज्योतीला निधी उपलब्ध होत नसल्याचे भुजबळ म्हणाले आणि त्यावरून ते संतापले देखील। तसेच मंगेश ससाणे आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील या बैठकीमध्ये आक्रमक झाले होते। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी तेव्हा जोर धरू लागलेली होती। काही ठिकाणी खोटं कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी यावेळी केलाय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटे प्रमाणपत्र आढळल्यास त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल अशा सूचना दिल्या असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या जीआरबद्दल कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे 10 तारखेचा मोर्चा ओबीसी नेत्यांनी परत घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांना केली आहे। बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे, त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहे। मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे। मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री 4-2 यांनी सुरू केलं। आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे। दरम्यान मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मंत्री पंकजा मुंडेंनी या ओबीसी बैठकीमध्ये केली आहे। तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। महाराष्ट्रातील शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत। टीईटी परीक्षा महाराष्ट्रातील शिक्षकांना बंधनकारक केल्यास
2013च्या आधी सेवेत लागलेल्या 5.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे. 1 सप्टेंबरच्या टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्रातील शिक्षकांचा कडाडून विरोध आहे. राज्य सरकारनं आपली भूमिका यासंदर्भात जाहीर करण्याची मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी आहे. दरम्यान या संदर्भात हिंगोलीतील शिक्षकांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. सर्वांना आता कंपल्सरी टीईटी द्यावी लागणार. मग त्यामध्ये आमचा काय दोष? आम्ही तर सीईटी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो आहे आणि या सेवेमध्ये लागलेलो आहे. तर माझी शासनाला एवढी विनंती आहे की या 9 ऑक्टोबर पूर्वी रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी. नियम कायदा जरी हा आरटी ऍक्ट जरी 2009ला लागू झाला आणि 1 एप्रिल 2010 पासून त्याची अंमलबजावणी जरी झाली असली, परंतु त्यावेळेस त्या शिक्षकांनी ती अभियोग्यता पात्रता पूर्ण करूनच ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तर आता जे जुने शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ही परीक्षा देणे अशक्यच आहे. कारण ज्यांची सेवा, आता माझी सेवा 30 वर्ष सेवा झालेली आहे आणि मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा मी जो अभ्यास विद्यार्थ्यांचा घेतो त्या अभ्यासामध्ये आणि आता हे टीईटी जी परीक्षा घेतात त्यातला जो सिलेबस आहे त्यामध्ये जे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे ते जर बघितलं तर 3% आहे. आणि अशा टायमाला जर अशा शिक्षकांची जर तुम्ही ज्यांची सेवा 30 वर्ष झालेली आहे अशा शिक्षकांनी जर तुम्ही परीक्षा घेता म्हणजे त्यांची मानसिकतेचं हरण करत आहात असं माझं वैयक्तिक मत आहे. अपहरण प्रकरणातील आरोपी दिलीप खेडकरचा जामीन बेलापूर कोर्टानं फेटाळलाय. सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी ट्रकमधील क्लीनरचं अपहरण केल्याप्रकरणी दिलीप खेडकर सध्या फरार आहे. किडनॅपिंग करणं, खंडणी, पुरावे नष्ट करणं आदी गंभीर गुन्हे दिलीप खेडकरवर दाखल आहेत. दरम्यान अपहरण केसमधील सहआरोपी असलेल्या मनोरमा खेडकरला जामीन मिळालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ते आढावा बैठकही घेतील. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं काही चर्चा आणि इतर विविध विषयांवर एकनाथ शिंदे आणि अधिकाऱ्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी 7 वाजता नाशिकमध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळावाही घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसेनेकडनं आज मोर्चेबांधणी केली जाते. तर शिंदेंसाठी हा मेळावा महत्वाचा असणार आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. नाशिक कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी प्रयागराज कुंभमेळ्याचा अभ्यास केलाय. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, विभागीय प्रमुख आणि नाशिक जिल्हाधिकारी यांनी प्रयागराज येथे अभ्यास दौरा केलाय. प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये वापरण्यात येणारं तंत्रज्ञान, AI कॅमेरे, आखाडे, सोयी सुविधा आणि क्राऊड कंट्रोल मॅनेजमेंट याबाबतही त्यांनी जाणून घेतलंय. नाशिक कुंभमेळ्याला 1 कोटीपेक्षा जास्त लोक येणार असल्याची माहिती आहे. 3 मुहूर्ताला भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी अधिकचे 49 मुहूर्तही काढले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे अनेक पीकही मातीमोल झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी हा दौरा करणार असून लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथल्या शेतकऱ्यांनाही भेटी देतील. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांची मदत मनसे पक्षातर्फे देण्यात येणार आहे. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे अगदी छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परत आहे. पाहत राहा ABP माझा.